जाधव यांना संधी दिली आहे, मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। खरं तर तुमच्या नावाचा आग्रह खासदारांमध्ये जास्त होता, पण प्रतापराव जाधव यांना संधी देते। बघा, आमचा पक्ष जो आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। नेहमी कार्यकर्त्याचा पहिला विचार करणारा हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा विचार करणारा नेता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एक कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली, आज सर्वोच्च पदावरती जाऊन पोचले। आणि जरी त्यांचा मुलगा खासदार तिसरी वेळ असला तरी कार्यकर्ता फर्स्ट प्रायोरिटी कार्यकर्ता। मला देखील त्यांनी विचारलं, पण मी म्हणालो की मला आज पार्टीचं काम करायचं आहे। सीएमओ कडून ट्वीट आहे की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा। हे माझंच वाक्य होतं सुरुवातीला। मी जेव्हा कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये म्हणालो होतो की कोणी समजू नये की बाबा मी त्यांचा मुलगा आहे म्हणून कुठेतरी सर्वोच्च पद जे आहे ते ब्लॉक्ड असेल। जो मेहनत करेल त्याला ते सर्वोच्च पदावरती जाता येईल। आतापर्यंत महाराष्ट्रातून 6 खासदारांना फोन केले आहेत, त्यापैकी 4 खासदार हे भाजपचे आहेत। असं वाटतं की शिवसेनेला आणखी एखादं मंत्रिपद मिळावं, जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते फायद्याचं ठरू। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बघा, आम्ही कुठेच आज बार्गेनिंग करून तडजोड करून किंवा आम्हाला एवढेच अपेक्षित मंत्रिपद आहेत हे करून जे आहे ते NDA मध्ये नाही सहभागी झालो आहे। NDA ची अलायन्स जी आहे ही प्रीपोल अलायन्स होती। त्याच्यानंतर मोदीजींना पूर्णपणे बिनशर्त जो आहे हा पाठिंबा देण्याचं काम केलं। इथे कुठलीच अपेक्षा न ठेवता समोर की बाबा एवढी मंत्रिमंडळ मिळाले पाहिजे, एवढं हे पद मिळालं पाहिजे, हे पोर्टफोलिओ मिळालं पाहिजे, हे काहीच नाही आहे। आज जे पक्ष NDA मध्ये सामील झालेले आहेत, TDP असेल, JDU असेल, शिवसेना असेल, LJP असेल, हे सगळ्यांनी जे आहे मोदी साहेबांवरती जे आहे सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।